सोलापूर शहरातील बुलेट मोटरसायकली पकडून त्यांचे सायलेन्सर काढण्यात आले। एका तासात 12 बुलेटचा आवाज बंद करण्यात आला व संबंधित मोटरसायकलच्या मालकावर 40,000चा दंड आकारण्यात आला। विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या वतीने आसरा चौकात ही मोहीम राबवण्यात आली। सायंकाळी 7:30 वाजता विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शहाजी पवार हे आपल्या कर्मचाऱ्यांसह आसरा चौकात आले। त्यांनी रस्त्यांवरून आवाज करत जाणाऱ्या बुलेटला अडवण्यास सुरुवात केली। बुलेट रस्त्याच्या कडेला घेऊन प्रथमतः त्याचा आवाज तपासण्यास सुरुवात केली। आवाज कंपनीने दिलेल्या सायलेन्सरपेक्षा जास्त असल्यास तत्काळ काढण्याची कारवाई केली जात होती। एक नव्हे दोन नव्हे तर एका तासात 12 बुलेट मोटरसायकली अडवण्यात आल्या। आवाजाबरोबर इतर कागदपत्रेही तपासण्यात येत होती। मोठा आवाज असलेला सायलेन्सर लावल्यास त्याला नियमाप्रमाणे 1,000चा दंड लावला जातो। मात्र त्यासोबत बुलेट चालकाचे लायसन्स, गाडीचा विमा, ती स्वतःची आहे की दुसऱ्याची यासह अन्य बाबी तपासून एकंदरीत दंड लावला जात होता। आसरा चौकात सिग्नल सुरू होते। सिग्नल सुटल्यानंतर बुलेटच्या सायलेन्सरचा आवाज आला की त्या दिशेने पोलीस धावत होते। बुलेट चालकाला रस्त्याच्या कडेला घेऊन ती लावण्यास सांगत होते। आज आसरा चौकामध्ये पेट्रोलिंग करीत असताना काही बुलेट गाड्या जोरजोराने आवाज करीत जात असताना मिळून आल्या। शिवजयंती दिवशी पण खूप गाड्या अशा आवाज करीत होत्या आणि या गाड्यांच्या आवाजामुळे सोलापूरकर त्रस्त आहेत असं सोलापूरकरांचं म्हणणं होतं। तर या बुलेट गाड्या आज 12 गाड्या पकडून त्यांचे सायलेन्सर रिमूव्ह करून घेण्यात आलेले आहेत आणि या 12 गाड्यांना 41,000 रुपये दंड मारण्यात आलेला आहे। त्यांचे सायलेन्सर काढून घेण्यात आलेले आहेत। यापुढे ही कारवाई अशीच चालू राहणार आहे। जे कोणी अल्टर सायलेन्सर करून मोटरसायकलला लावून रात्री अपरात्री फटाक्या वाजवत फिरत असतात, त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे। ही कारवाई कायम चालू राहणार आहे। टोटल किती गाड्या होत्या? आज आम्ही 12 गाड्याचे सायलेन्सर काढलेले आहेत। आणखी गाड्या तशा मिळून आल्या तर आणखी गाड्या काढण्याची तयारी ठेवलेली आहे। आमचे वरिष्ठ अधिकारी यांनी आम्हाला तसे आदेश दिलेले आहेत की या लोकांच्यावर कारवाया व्हायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे काम चालू आहे।